morning friends. Last period we see the formation of stationary waves, equation of stationary wave and the properties of stationary waves. म्हणजे आपण मागच्या पिरियडला स्टेशनरी वेव्स कशा फॉर्म होतात, स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आणि स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. In this period we have to see the comparison between progressive wave and stationary waves. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्स ही आहे या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्स आणि ह्या ठिकाणी स्टेशनरी वेव्स. या दोन वेव्स मधलं आपल्याला कंपॅरिझन पाहायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहिलं कंपॅरिझन सांगता येईल. इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह वी नो दॅट the waves which continuously travels in forward direction is called as progressive wave. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये एखाद्या ठिकाणी जर डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला तर दॅट डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू द अनदर रिजन विथ अ डिफायनाइट व्हेलॉसिटी. बट इन स्टेशनरी वेव्स the waves are stationary. The velocity of the disturbance will be equal to 0, or the disturbance produced in a medium in stationary waves, disturbance produced in a medium remains in that region. That means stationary waves has zero velocity. म्हणजे आपल्याला पहिलं कंपॅरिझन सांगता येईल. in progressive waves the disturbance produced in a medium travels from one region to the another region of the medium, but in stationary waves the disturbance produced in a medium remains in that region. That is, velocity of the stationary waves will be equal to 0. This is the first comparison. Second, in progressive waves amplitude of all the particles are same. किंवा आपण असं सांगू शकतो की in progressive wave all the particles vibrates with same amplitude, but in stationary waves the amplitude will be changes from particle to particle. हा झाला दुसरा कंपॅरिझन. amplitude changes particle to particle in stationary waves. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये amplitude of the particles will be the same, but in stationary waves amplitude will be changes from particle to particle. There is third comparison. In progressive wave the energy will be transferred from one region to the another region of the medium मध्ये एका रिजन मधून दुसऱ्या रिजन मध्ये एनर्जी ट्रान्समिट केल्या जाते, ट्रान्सफर केल्या जाते. बट इन स्टेशनरी वेव्स देयर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजे तिसरा कंपॅरिझन आपल्याला सांगता येईल. प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रान्सफर्स एनर्जी फ्रॉम वन रिजन टू द अनदर रिजन ऑफ द मीडियम, बट इन स्टेशनरी वेव्स देयर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हा झाला तिसरा कंपॅरिझन. फोर्थ कंपॅरिझन आपल्याला चौथं कंपॅरिझन पाहता येईल. इन स्टेशनरी वेव्स ऑल पार्टिकल्स आर मुव्हिंग एक्सेप्ट द नोड्स. नोड्सच्या ठिकाणच्या फक्त सगळे पार्टिकल्स मोशन मध्ये in progressive wave all particles are moving, but in stationary waves particles at nodes will be remains at rest. म्हणजे stationary waves मध्ये all particles are in moving, but in stationary waves particles present at the node has a nodes च्या position, these particles will be remains at rest. Next, fifth property. In stationary waves all particles cross the mean position simultaneously. स्टेशनरी वेव्स मध्ये जी काही मीन पोझिशन आहे ही मीन पोझिशन आहे. मीन पोझिशन ऑल पार्टिकल्स क्रॉस द मीन पोझिशन सायमल्टेनियसली. म्हणजे ही वेव्ह आणि ही वेव्ह मीन पोझिशन सायमल्टेनियसली क्रॉस करतात. बट this is not happened in progressive wave. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये असं घडत नाही. म्हणजे स्टेशनरी वेव्ह मध्ये ऑल पार्टिकल्स क्रॉसेस द मीन पोझिशन सायमल्टेनियसली. एकाच वेळेस सायमल्टेनियसली क्रॉस करतात. and in progressive wave this will be not happened. And the last comparison. In case of stationary waves
ऑल पार्टिकल्स बिटवीन टू नोड्स, ऍडजसंट नोड्स, दोन ऍडजसंट नोड्स मधले जे काही पार्टिकल्स आहेत, दीज पार्टिकल्स आर इन द सेम फेज, एका फेज मध्ये असतात. अँड द पार्टिकल्स इन ऍडजसंट लूप, हे दोन ऍडजसंट लूप्स आहेत, त्या दोन ऍडजसंट लूप मध्ये अ फेज डिफरन्स ऑफ 180 डिग्री, दॅट इज पाय रेडियन्स विल बी टेक्स प्लेस. अँड इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. म्हणजे स्टेशनरी वेव्ह मध्ये एका लूप मधले सगळे जे पार्टिकल्स आहेत ते एका फेज मध्ये असतात, आणि ऍडजसंट लूप मधले जे काही पार्टिकल्स असतात ते अपोजिट फेज मध्ये असतात. म्हणजे त्या ठिकाणी 180 रेडियन्सचा या ठिकाणी फेज चेंज येतो. अँड इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह द फेज चेंजेस विल पार्टिकल टू पार्टिकल. नाउ टू सी नेक्स्ट पॉइंट, that is free vibrations, forced vibrations and resonance. आता हे पाहत असताना आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी म्हणजे काय. नॅचरल फ्रिक्वेन्सी, if the body is tend to vibrate when it displaced or plucked or disturbed from its mean position. एखादी बॉडी आपण डिस्प्लेस केली, एखादी बॉडी आपण प्लग केली and released, or if we disturbed a body, then the frequency with which that body vibrates is called as natural frequency. For example, we have a simple pendulum in its mean position. If this simple pendulum is displaced from its mean equilibrium position and released, then it oscillates about its mean position, it vibrates about its mean position, and such vibrations are with natural frequency. Or in second case, if the tuning fork is set into vibration by hammering its prong on the rubber pad, then the prongs of the tuning fork will be vibrate with its natural frequency, and such vibrations produced in simple pendulum or in tuning fork is called as free vibrations. Means free vibrations आपल्याला कसं डिफाइन करता येईल. When body vibrates with its natural frequency, then the vibrations are called as free vibrations. When body vibrates with its natural frequency, then the vibrations are called as free vibrations. आता when in free vibrations, the body will be displaced by applying a force. The body will be withdrawn by applying a force. The force is released and the body will be set into vibration. म्हणजे due to the resistance of the air, the amplitude of vibration will be goes on decreasing, and such vibrations are called as free vibrations. Means in free vibrations the amplitude of vibration will be gradually goes on decreasing, and finally eventually it becomes zero, it comes to its rest position. आता later on we have to see the forced vibrations. आता फोर्स्ड व्हायब्रेशन्स आपल्याला दुसरे दोन एक्झाम्पल पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल ड्रिलिंग मशीन or in washing machine, the vibrations are set by applying the external periodic force. Or for example, in a pendulum of a clock, in the pendulum of a clock, the amplitude of vibration, the body will be set into vibration under the action of external periodic force, whose frequency is different than the natural frequency of the body. की ज्या अप्लाइड एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी ही त्या बॉडीच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी पेक्षा डिफरंट असते. म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल अप्लाइड फोर्स, एक्सटर्नल पिरियडिक इम्प्रेस्ड फोर्स ह्याच्या फ्रिक्वेन्सीज मध्ये डिफरन्स येतो, आणि अशा वेळेस बॉडी व्हायब्रेट विथ कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड.
इलेक्ट्रिकली मेंटेन्ड ट्युनिंग फॉर्क. आपण ट्युनिंग फॉर्क जर इलेक्ट्रिकली मेंटेन केला तर तो ट्युनिंग फॉर्क एका फिक्स्ड एम्प्लिट्यूड मध्ये व्हायब्रेट होतो. अँड सच व्हायब्रेशन्स आर कॉल्ड एज फोर्स्ड व्हायब्रेशन्स. मग आपल्याला फोर्स्ड व्हायब्रेशन्स कसे डिफाइन करता येतील? व्हेन बॉडी व्हायब्रेट्स अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स. व्हेन बॉडी व्हायब्रेट्स अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स whose frequency is different than the natural frequency of the body, or whose period is different than the period of oscillation of a body is called as forced vibrations. म्हणजे simply forced vibration is defined as the vibration in a body when body vibrates under the action of external periodic force whose frequency is different than the natural frequency of the body is called as forced vibrations. आता here the amplitude of the vibration will be depends upon the difference between natural frequency and external periodic force. म्हणजे एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स आणि एक्सटर्नल पिरियोडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी या दोघांच्या डिफरन्सवर इथली याची एम्प्लिट्यूड डिपेंड असते. जेवढा डिफरन्स कमी तेवढी एम्प्लिट्यूड जास्त. म्हणजे एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स मधला आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी मधली जेवढा या ठिकाणी डिफरन्स कमी असतो तेवढा त्या ठिकाणी त्याची एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन विल बी मॅक्सिमम. अँड when if we decrease this difference, if the difference is gradually decreased at a particular frequency, when frequency of external periodic force is exactly equal to the natural frequency of the body, then body vibrates with maximum amplitude and loud sound will be heard, and that phenomenon is called as resonance. म्हणजेच resonance is a phenomenon in which when frequency of external periodic force is exactly equal to the natural frequency of the body, then body vibrates with maximum amplitude and loud sound will be heard. For example, we have an air column. In a pipe closed at one end, we know that this pipe contains large number of molecules, and these air molecules and these molecules vibrates with natural frequency, and when we apply the vibrating tuning fork, when the frequency of the external periodic force, that is of the tuning fork, is exactly equal to the natural frequency of this air column, then air column vibrates with maximum amplitude and loud sound will be heard, and this is the example of resonance. Means when body vibrates with its natural frequency, it is called as free vibrations. When the body vibrates under the action of external periodic force whose frequency is different than the natural frequency of the body, then that is called as forced vibrations. And later on, when frequency of external periodic force is exactly equal to the natural frequency of the body, then body vibrates with its maximum amplitude and loud sound will be heard. This is called as resonance. म्हणजे आपण या ठिकाणी तीन डेफिनेशन पाहिल्यात: free vibrations, forced vibrations and resonance.